पुसद नगरपरिषद निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या 6 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त. अतिशय चुरशीच्या झालेल्या पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणातील 9 पैकी 6 उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. नगरपरिषद निवडणुकीत पोस्टल बॅलेट मतांसह 39,229 मतदान झाले होते. त्यापैकी 3 पोस्टल बॅलेट पेपरचे मतदान अवैध ठरले. विजयी उमेदवार ॲडव्होकेट मोहिनी इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना 13,019, डॉक्टर मोहम्मद नदीम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना 12,351 व निखिल चिद्धरवार यांना 8,504 मतं मिळाली. ही मतं एकूण वैध मतांचा 6 पैकी 1 भाग म्हणजेच 6,534 पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांची अनामत रक्कम बचावली. मात्र अनिल ठाकूर शिवसेना शिंदे 1,966, राजू दुधे अपक्ष 1,787, बुद्धरत्न भालेराव अपक्ष 257, दिलीप रायपूरकर अपक्ष 304, रेश्मा लोखंडे 83 व सय्यद सिद्दीकुद्दीन MIM 949 यांची वैध मतांच्या 6 पैकी 1 भाग पेक्षा कमी असल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. लोकप्रतिनिधी कायदा 1952च्या कलम 158 नुसार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त किंवा परत केले जाते. दरम्यान नगरसेवक पदाचे डिपॉझिट देखील याच कलमानुसार परत किंवा जप्त केले जाते.